उदाहरणामध्ये ने प्लस अन आहे. तर यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे काय आहे? ए आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण इथे काय आहे? अ आहे. अशा ए स्वरापुढे कोणताही विजातीय स्वर आला तर त्याचं काय होणार आहे? अय होणार आहे. मग या एचं काय झालं? अय झालं. अय. आता हा अ इथे आपण जशाच तसा घेतलेला आहे खाली. ओके, या ठिकाणी लक्षपूर्वक पहा कशा पद्धतीनं तर हे काम कसं करणार आहे. तर या ठिकाणी आपण हा ए हा स्वर बाहेर काढला होता ने मधून, तर इथे काय राहिलं? हलंत न राहिलं. मग या ठिकाणी या हलंत न ला आता पूर्ण करण्यासाठी कोणता तरी स्वर पाहिजे ना, तर मग या हलंत न ला कोण पूर्ण करणार? हा स्वर पूर्ण करणार. ओके, हलंत न प्लस अ, तर इथे काय झालं? न झालं. आता हा हलंत व्यंजन आहे आणि हा हलंत व्यंजनाला हे स्वर पूर्ण करणार, तर कोण पूर्ण करणार? हा य पूर्ण करणार. ओके, मग काय झालं? हलंत य प्लस अचं काय झालं? य झालं. आता हे राहिलेल्या शब्दातील दुसऱ्या शब्दातील राहिलेले अक्षर जशाच तसं लिहून टाका, नयन. ओके, तर ने प्लस अनची जी संधी झाली नयन, ती अशा पद्धतीनं होत असते. सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करते.